आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार. ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे. आता घरातली रोजची पूजा झालेली आहे, पण जी महालक्ष्मीची पूजा असते तर ती मला मांडायची आहे. तर चला आता मी सुरुवात करणार आहे पूजा मांडायला. पूजेला सुरुवात करायच्या अगोदर मी हा दिवा आहे जो तो लावून घेतला. घरातली पूजा झाली होती, पण महालक्ष्मीची पूजेला सुरुवात करायची होती, त्याच्या अगोदर मी हा दिवा लावून घेतला. सकाळीच लावायचा होता, पण लक्षात नाही आलं माझ्या सकाळी लावायचा. तर नंतर म्हटलं चला आपण अगोदर हा दिवा लावून घेऊ. हा दिवा लावला ना तर एक छान असं पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि छान असा सुगंध घरभर पसरत असतो. जोपर्यंत तो दिवा चालू आहे तोपर्यंत घरात छान सुगंध दरवळत असतो. तर तो मी दिवा लावून घेतला. तिथंच छोटीशी कृष्णाची मूर्ती आहे, तर त्याच्यासमोर मी तो दिवा मांडला होता. आणि नंतर मी महालक्ष्मीच्या पूजेला सुरुवात केलेली आहे. तर नेहमीप्रमाणे मी अगोदर दिवा लावूनच कुठल्याही देवाची दररोजची जरी पूजा असेल तरी पण मी सगळ्यात अगोदर दिवा लावते आणि नंतरच देवाची पूजेला सुरुवात करत असते. तर देवाचा दिवा लावून घेतला, गणपती बाप्पांची पण स्थापना केली, नमस्कार केला, फुल अक्षता वाहून हळदी कुंकू वाहून मी महालक्ष्मीच्या पूजेला सुरुवात केली. तर सगळ्यात अगोदर मी अष्टदल कमल काढून घेतला आणि त्याच्यावर चौरंग ठेवून कलश ठेवलेला आहे. तर गेल्या वेळेस मी मोठा कलश ठेवला होता म्हणून देवी अशी उंच दिसत होती. यावेळेस कलश छोटा आहे म्हणून देवीचं थोडंसं म्हणजे उंची कमी दिसत आहे. तर अशी मी छान एकदम साध्या पद्धतीने मी पूजा मांडून घेतलेली आहे. लाईट नव्हती, आज दिवसभरच लाईट नव्हती. तोपर्यंत मी पूजा मांडून झाली तरी पण लाईट आली नाही आहे. आणि आज मी गजरे नाही तर देवीला वेणी आणली होती आणि थोडंसं वेगळं, आणि आपल्यालाही थोडं वेगळं वेगळं छान आवडतं म्हणून मी गेल्या वेळेस गजरे आणले तर यावेळेस वेणी आणली होती. तर अशा पद्धतीने मी ही देवीची जी पूजा आहे ती मांडून घेतली आणि नंतर हळदीचं लेपन करून मी सुरुवात केली होती. अगोदरच देवपूजा व्हायच्या अगोदरच मी हळदीचं लेपन केलं होतं, पण पूजा काही केली नव्हती, रांगोळी पण घातली नव्हती. मग पूजा मांडल्यानंतर मी दारात उंबरट्यावर रांगोळी पण घातली आणि दिवा वगैरे लावला. छोटीशी रांगोळी घातली, जास्त काही आज काढलं नाही कारण खूप वेळ लागतो हे सगळं करायचं म्हटलं तर. छोटीशी रांगोळी काढली आणि उंबरट्याची पूजा केली. तर तेवढेच पूजा केली ना तर मनाला छान समाधान आणि एक पॉझिटिव्ह वाटत असतं. आणि नंतर आलेली आहे मी किचनमध्ये देवीला प्रसाद करण्यासाठी. तर स्वागत आहे तुमचं ब्लॉग विथ संगीतामध्ये. आणि किचनमध्ये आज बनवणार होते मी गाजराचा हलवा. तर त्याच्यासाठी मी गाजर घेतले होते आणि भूक लागली होती म्हणून मी साईडला एक पेरू चिरून ठेवला होता. तर गाजराचा हलवा करत करत मी तो पेरू पण खाणार होते. चांगला छान गोड असा हा पेरू होता. हा गाजराचा हलवा करण्यासाठी खूप सोपं आहे. अगदी 10 मिनटात पण तुम्ही हा हलवा बनवू शकता. किसायची याला गरज नाही आहे, बिलकुल किसायचं झंझट नाही, दूध लागत नाही, खवा लागत नाही. एकदम सोप्या पद्धतीने हा गाजराचा हलवा तयार होतो. तर मी अर्धा किलो गाजरं घेतली होती. तर ती वरची सालं काढून घेतली, छान धुवून घेतलेली आहेत गाजरं आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. आणि हे कुकरमध्ये उकडायला लावलेलं आहे. त्याच्यात मी पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे उकडताना, वाफेवरच. आणि गाजराला जे पाणी असतं तर त्याच्यानेच ती गाजरं छान उकडली जातील. मंद गॅसवर, आपल्या मिडियम गॅसवर छान गाजर आपल्याला ती उकडून घ्यायची आहेत. शिट्टी नाही झाली तरी चालेल, पण वाफ चांगली बसली ना तर छान पटकन गाजरं उकडली जातात. साईडला मी दूध तापायला ठेवलं होतं की त्याच्यात हलव्यात घालण्यासाठी, पण नंतर मला असं करत करत गेलं तर असं वाटलं की दूध न घालताच आपण हा गाजराचा हलवा करावा, म्हणून मी तो दूध वापरलंच नाही आणि तसाच गाजराचा हलवा केला. गाजरं छान शिजल्यानंतर मी असं स्मॅशरने त्याला छान असं बारीक करून घेतलेले आहेत. गाजरं मस्त शिजली होती त्याच्यामुळे पटकन ते स्मॅश झाले. याचप्रमाणे तुम्ही बिटाचा, आणखीन भोपळ्याचा, रताळाचा हलवा पण याच पद्धतीने करू शकता. कधी कधी आपल्याला गाजर किसायचा फार कंटाळा येतो, तर पटकन होणारा हा हलवा आहे. आणि नंतर मी कढईत 2-3 चमचे तूप टाकून घेतलेला आहे आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत, काजू, बदाम, चारोळी आहेत, भोपळ्याच्या बिया आहेत, आपल्या मनुके आहेत. आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत आणि तुपात छान परतून घेतले. आणि नंतर जे स्मॅश केलेलं गाजर होतं तर ते मी छान त्याच्यात तुपात परतून घेतलं आणि मस्त असा हा गाजराचा हलवा आपला तयार होत आहे. छान हलवून घेतला आणि नंतर त्याच्यात मी साखर घालून घेतलेली आहे. साखर आवडीप्रमाणे घाला.
आणि साखरेऐवजी तुम्ही इथं गुळाचा पण वापर केला तरी ह्या हलव्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण आपण दुधाचा वापर केलेला नाही आहे, त्याच्यामुळे ते फाटण्याचं किंवा असं वेगळं पाणी वेगळं आणि हलवा वेगळा व्हायची काहीच शक्यता नाही, म्हणून तुम्ही इथं गुळाचा पण वापर करू शकता. नंतर मी त्याच्यात टाकलेली आहे मिल्क पावडर, एक अर्धा कप वगैरे मिल्क पावडर आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाका, नाही टाकली तरी पण चालेल. आणि त्याने पण आपल्या गाजराच्या हलव्याला एक छान खव्यासारखं एक फ्लेवर येतो, म्हणून मिल्क पावडर घातली तर उत्तम, नाही घातली तरी काहीच हरकत नाही आहे. साखर आणि असाच शिजवून जरी केला तरी ह्याला कशाचीच गरज नाही आहे, असा पण तो छान लागतो. नंतर मी छान परतून घेतलं आणि जवळजवळ हा गाजराचा हलवा माझा तयारच झालेला आहे. दूध बघा मी वापरलेलंच नाही, तसंच ठेवलेलं आहे. साईडलाच माझ्या चपात्या पण चालू होत्या, तर स्वयंपाक पण चालू होता. नंतर हलवा झाला आणि नंतर मी देवाला नैवेद्य दाखवून घेतला. तर कसा वाटला माझा तुम्हाला छोटासा व्लॉग नक्की सांगा.